नमस्कार, मी संग्राम खोपडे. पुण्याचं ट्रॅफिक हे अत्यंत भयानक झालं आहे. हे काय नव्यानं कोणाला सांगायची गरज नाही आहे. पण याचा मी थोडासा सायंटिफिक सगळा अभ्यास केलेला आहे. पुणेकरांना असं वाटतं की एकदा का मेट्रो झाली, सगळी पूर्ण मेट्रो, की काहीच प्रॉब्लेम राहणार नाही, रस्ते सगळे मोकळे होतील आणि सगळं खूप छान होईल. पण ते खरं तर साफ खोटं आहे. याबद्दलची मांडणी पुढच्या एपिसोडमध्ये मी करणार आहे. पण ट्रॅफिक म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पुणेकरांच्या डिसिप्लिनचा. आपण त्याच्यात हात घालूया. आता साधारण 47 लाख वाहनं आपल्या पुण्यात आहेत. मुंबईपेक्षा जास्त. मुंबईत काहीतरी 45 लाख आहेत. आणि हा नोव्हेंबर 2023चा मागच्या वर्षीचा आकडा आहे. एक इंटरनॅशनल रिसर्च असं म्हणतं की मुंबईत तुम्हाला 10 किलोमीटर जायचं असेल तर 21 मिनिटं आणि 10 सेकंद लागतात. ऑन ॲन ॲव्हरेज. डिपेंड्स की तुम्ही कुठल्या भागातून कुठे चाललाय, किती वाजता चाललाय वगैरे. आणि पुण्यात मात्र 27 मिनिटं आणि 20 सेकंद लागतात. आणि एवढंच नाही तर मृत्यूचं प्रमाण किती आहे आपल्या ॲक्सिडेंट्समध्ये. 325 मृत्यू वर्षभरात झाले. त्यापैकी 111 हे पादचाऱ्यांचे होते. आणि हा आकडा बाय द वे 2019 म्हणजे प्री पॅन्डेमिकपेक्षा खूप जास्त वाढलेला आहे. पण आता करायचं काय? डिसिप्लिन जर पुणेकरांमध्ये आली तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. पोलिसांमध्ये डिसिप्लिन आली तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. मेट्रो आली तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. नवीन ट्रॅफिक सिग्नल्स आले, CCTV कॅमेरे आले तर सगळे प्रॉब्लेम सुटतील का? नाही. याची सगळी अभ्यासपूर्ण मांडणी मी संग्रामखोपडे.com या वेबसाईटवर टाकली आहे. MH12चे 12 कसे वाजले हा अखंड रिपोर्ट नक्की बघा. आणि उपाय सुचवणारं हे द पुणे मॉडेल ऑफ गव्हर्नन्स काय ते समजून घ्या. यावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट्समध्ये मला कळवा. वेबसाईटवर ईमेल ॲड्रेस दिला आहे, त्याच्यावर मला लिहून कळवा. मला भेटायला तुम्हाला बोलवा. कारण हा आहे माझा संग्राम, आपला संग्राम पुण्यासाठी. नमस्कार.